दुसरं पुष्प आणि त्या पुष्पामध्ये हे आलेलं नवीन मांडू. तर त्याच्यामध्ये आजचा जो मला विषय नाही, हा एक विषय नाहीये, त्याच्यावर आपण चर्चा करू शकतो. एक शिक्षक हा विचारशील प्राणी आहे असं सगळे म्हणतात आणि तो आहे नाही असं म्हणता येत नाही. ती सत्यता आपल्याला दूर करता येणार नाही. आपण विचार करतो, निश्चित विचार करतो, नाही असं नाहीये. तर ही ओपन बुक टेस्ट असावी की नसावी हा एक आपला चर्चेचा विषय आहे. शासनाला हा जो आपल्याला दिलेला आहे किंवा ओपन बुक टेस्ट असावी, याचा अर्थ असा आहे की आपल्याकडची जी शिक्षण पद्धती होती ती निव्वळ कारकून बनवण्याची शिक्षण पद्धती होती आणि कारकून शिक्षण पद्धती इंग्रजांनी त्यावेळेस आणली. आता बघा, याचं ऑब्झर्वेशन जर आपण केलं तर बिहारमध्ये जे शिक्षण दिलं जातं, बिहारमध्ये आज IAS IPS अधिकाऱ्यांचं प्रमाण सर्वात जास्त बिहारमध्ये. सगळा जर आपण टोटल सर्वे केला, बिहार, केरळ आणि तामिळनाडू या 3 स्टेटमधले IPS IAS अधिकारी जास्त आहेत. त्याचं जर बघितलं तर तिथं काय होतं नेमकं, त्या ठिकाणी कुठल्याही परीक्षेला तुम्हाला पाहिजे तेवढे पुस्तकं नेण्याची परमिशन आहे. त्याचं कारण असं आहे की प्रश्न हा इतका खोचक असतो की तो त्याला बघून देण्यासाठी त्याला वेळ दिलेला असतो 1 ते 1.5 मिनिट. तेवढ्या वेळात तो 1.5 मिनिटात ते पुस्तकही उघडू शकत नाही आणि पुस्तक उघडून काही उपयोग होणार नाही. त्याचे 100 पैकी 10 प्रश्न सुटतील अशी परिस्थिती त्याच्यामध्ये आहे. मग इथं आपल्याला करायचे काय, तर एखादा आपण ज्यावेळेस घटक घेतो, पाठ्यघटक घेतो, त्यावेळेस पाठ्यघटक घेत असताना थोडस आपण आपल्या शाखा उच्चारल्या पाहिजे. होतं काय की आपण पुस्तकामध्ये आहे ते जर शिकवलं तर विद्यार्थी तेवढ्याच मर्यादेपर्यंत राहतील आणि तेवढी मर्यादा जर त्याच्यामध्ये राहील तर तो प्रश्न काढताना पण आपल्याला तीच मर्यादा टिकवावी लागणार आणि त्याच मर्यादेत जर प्रश्न काढला तर ओपन बुक टेस्ट मध्ये मुलं सरळ पुस्तकातून बघून घेतील. त्याचा उद्देश तो नाहीये. समजा एखादा घटक आपण हवा हा घटक शिकतो आहोत, तर हवा हा घटक शिकवत असताना त्याच्यामध्ये असणारे जे उपघटक आहेत, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, जे काही घटक आहेत त्या घटकांची आपण थोडी माहिती जास्त गोळा करूया. कार्बन डायऑक्साईड, CO2 असं त्या कारण त्याला 3री 4थी दुसरीच्या लेवलला कळणार नाही त्याला, परंतु त्याची विचार करण्याची स्वभाव सुरू होईल. हा असाही विचार करता येऊ शकतो. त्याच्यानंतर हवेचे उपयोग किती आहेत वगैरे वगैरे ह्या घटकांच्या थोडीशी जास्त माहिती दिली तर आपण प्रश्न कशा प्रकारे काढू शकतो आणि तशा प्रकारे जो प्रश्न काढला तर त्याला पुस्तकात उत्तर सापडणार नाही आणि ते उत्तर पुस्तकात जर उत्तर सापडलं नाही तर तो विद्यार्थी म्हणजे पुस्तकात बघून देण्यात काही अर्थ नाही. आपल्याला थोडाफार अभ्यासच करावा लागेल. म्हणून त्यांनी परमिशन दिलेली. होतं कसं की आपण एखाद्याला पोहायला शिकवत असताना आपण त्याच्या हातात दोरी देतो, पण ती दोरी घेत असताना किंवा भेंडा देत असताना आपण ती दोरी इतकी लूज ठेवलेली असते की आपण केव्हाही सोडून देऊ शकतो. तसंच आहे याच्यामध्ये आपण ती दोरी दिली शासनाने, हे पुस्तक जवळ आहे, परंतु बघ आता ह्याचा उपयोग किती करता येतो, त्याला त्या दोरीचा उपयोग किती करता येतो त्याला माहित असतं की हे नुसतं अर्ज धरली ती केव्हाही सुटू शकते आणि तेच करायचं आपल्याला. त्याला पुस्तक दिलंय पुस्तकाला कळण्यासाठी की ह्याही पुस्तकाच्या व्यतिरिक्तही काही ज्ञान आहे आणि ते आपण मिळवू शकतो आणि हेच फक्त या चाचणीमध्ये करायचे. मुळामध्ये आपल्याकडं ज्ञान, आकलन, मूल्यमापन आणि कौशल्य, तर या चौथा जो कौशल्याचा भाग आहे त्या कौशल्यावर आपण जर प्रश्न टाकला तर पुस्तकात कुठेही त्याला उदाहरण मिळणार नाही किंवा पुस्तकात तो भाग कुठेही असणार नाही. त्यामुळे कौशल्यावर जर आपण प्रश्न टाकला तर कौशल्याचा प्रश्न विद्यार्थी कधीही पुस्तकात बघून देणार नाही, कारण ते कौशल्य एखादं चालायचं कौशल्य फक्त काय करायचं आपण फक्त त्याला पडायला धरायचं एवढं चुकीचं आहे. त्याचं ते पूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचा भागच तो आहे, त्याचा उद्देशही तोच आहे. तर हे महत्वाचं आहे.